हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रीती. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आजकाल नवीन आई तिला माहिती नसतं की आपल्या बाळाला आपण कशा प्रकारे सांभाळलं पाहिजे, कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, ज्याने आपलं बाळ सुदृढ आणि निरोगी राहील. तर आपण पाहूया ते कसं काय. हिवाळ्यात लहान बाळाची काळजी कशी घ्यावी हे आपण पहिलं पाहूया. हिवाळ्यात बाळाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते. खाली दिलेल्या सोप्या टिप्स नक्की पाळा, जेणेकरून तुमचं बाळ अत्यंत निरोगी राहील. बाळाला उबदार कपडे घाला, जेणेकरून आपल्या बाळाला थंडी लागू नये. कारण बाळाला बोलता येत नसतं, त्याला नाही समजत की कोणते कपडे घालावे, काय करावं. त्यामुळे आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. उबदार कपडे घालायचे त्याला. कोमट पाण्याने अंघोळ घाला. जास्त पण गरम नाही आणि थंड पण नाही. कोमट पाण्याने अंघोळ घातल्यावर त्वचा स्ट्रॉंग राहते आणि त्वचेवर कोणतेही निशाण राहत नाहीत. जास्त गरम पाण्याने बाळाला इजा होऊ शकते. थंड पाण्याने बाळास तापसुद्धा येऊ शकतो. मॉइश्चरायझर लावा. त्वचा कोटही होऊ नये म्हणून. बाळाला पुरेशी झोप द्या. गरम व हलका आहार घ्या. बाळाला पुरेसे पाणी पाजत राहा. दिवसातून बाळाला खूप वेळा पाणी पाजा. जसं आपण पितो त्याच वेळेला त्याला सुद्धा द्या. बाहेर खेळताना योग्य काळजी घ्या. योग्य काळजी घेतल्यास बाळ हिवाळ्यातही निरोगी व आनंदी राहील. जास्त आपण बघतो की आपली त्वचासुद्धा कोरडी होते हिवाळ्यात. त्यामुळे योग्य ती क्रीम लावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला जी योग्य क्रीम असेल ती लावा, जेणेकरून आपल्या बाळाची त्वचा ही सॉफ्ट राहील, नरम राहील आणि कोणतीही इजा होणार नाही. बाळाला पहिल्यांदा अंघोळ घालताना काय काळजी घ्याल? तुमच्या बाळाला अंघोळ घालण्यासाठी टब किंवा सिंक वापरा. साध्या पाण्याने अंघोळ घाला, म्हणजे खूप गरम किंवा खूप थंड पाणी नसावे. नवजात बाळाला हळूवारपणे अंघोळ घाला. कारण लहान बाळाचे अवयव नाजूक असतात. त्यामुळे आपला हातसुद्धा, स्पर्शसुद्धा आपला नाजूकच पाहिजे. प्रथम चेहरा, नंतर शरीराला स्वच्छ करायचं. जात आयुर्वेदाशी आणि नंतर जो आपला काही शॅम्पू, सोप असेल त्याने बाळाला स्वच्छ करायचे. जास्त तरी बाळाला टबमध्येच अंघोळ घालायचं. नवजात बाळाच्या आरोग्यासाठी आजी काय सांगते, पहिल्या जमान्यातले लोक अशी बोलतात की नवजात बाळाच्या पोटदुखीवर उपाय, आईसाठी मार्गदर्शक काय आहे ते आपण बघूया. पहिल्या काही महिन्यामध्ये
बाळाच्या पोटात गॅस होणे हे सामान्य असले तरी त्याचा त्रास बाळासाठीही आणि आई-वडिलांसाठीही चिंतेचा विषय ठरू शकतो. सतत रडणे, पोट फुगणं किंवा खाणं टाळणं यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य उपाय करणे आवश्यक आहे. बाळ सारखं सारखं रडत असेल, त्याला बोलता नाही येत, पण काहीतरी त्याला होतंय हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्याकडे दुर्लक्षित न करता योग्य तो सल्ला घेतला पाहिजे. त्वरित उपचार केला पाहिजे, जेणेकरून पुढे आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. जर तुम्ही स्तनपान करत असाल तर आहारातील कोबी, मटार, बटाटा, राजमा यांसारखे गॅस वाढवणारे पदार्थ टाळा. कारण आपण जे खातो ते आपल्या बाळाच्या शरीरामध्ये जातं. आपण जेवढे पौष्टिक पदार्थ खाणार तेवढेच बाळाला फायदेशीर असतं. त्यामुळे गॅस होणारे पदार्थ टाळले पाहिजे. पचायला सोपा आहार जेवढा होईल तेवढं घ्यायचं. अजवाईन, जिरं, सुंठ, हळद हे घटक गॅस कमी करतात. त्यामुळे हे घटक आपल्या आहारात जास्तपणे वापरले पाहिजेत. प्रत्येक फीडनंतर बाळाला डकार येईपर्यंत थोपटणं, त्याचे पाय सायकलसारखे हलवणं आणि गरम पाण्याचा सौम्य उबदार देणं हे घरगुती उपाय उपयोगी ठरतात. कारण बाळाचे पाय हे लहानपणीच जसे आपण मालिश करू त्याप्रमाणे मोठे जाऊन त्याचं संरक्षित शरीर होतं. त्यामुळे लहानपणापासूनच आपण व्यवस्थित मालिश करावी, जेणेकरून आपलं बाळ सुदृढ राहील. हिंग पाण्यात मिसळून नाभीभोवती लावणं सुद्धा एक प्रभावी पद्धत आहे. तरीसुद्धा जर बाळ खूप वेळ रडत असेल, खाणं बंद झालं असेल किंवा पोटाशी संबंधित लक्षणं तीव्र वाटत असतील तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रेमळ देखरेखीतून बाळ निरोगी वाढतं आणि त्याचं बाळपण आनंदी करण्यासाठी ही छोटी छोटी काळजी फार मोठी ठरते. बाळासमोर आपल्यातले वाद, आपल्यातला दुखवा जास्त तरी प्रकट न करावा. त्यामुळे बाळाच्या मानसिक तीव्रतेवर त्याचा परिणाम होतो आणि तो त्याच्या डोक्यामध्ये साठवून ठेवतो. सविस्तर माहिती कॅप्शनमध्ये आहे, नक्की वाचा. आणि ही रील नवीन आईंना शेअर करा, जेणेकरून आपल्या मैत्रिणींना, आपल्या बहिणींना, नव्या झालेल्या आईंना त्याचा उपयुक्त असा फायदा होईल. आपल्या बाळाची काळजी घ्या, कारण बाळ हे एकदाच येतं, त्याचं बाळपण हे एकदाच येतं आणि बालपणी आपण जे अनुभवतो ते मोठे होऊन पुन्हा अनुभवता कधीच येत नाही. त्यामुळे लहान बाळांची काळजी घेतलीच पाहिजे. योग्य तो सल्ला, डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. बाळ खूप वेळ रडत असेल तर याचे त्याचे सल्ले घेऊनही बाळ ठीक होत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, जेणेकरून जास्त वेळ वाया न जाता आपलं बाळ तुरंत ठीक होईल. लहान बाळाची नस त्वचा खूप सिंपल
आणि नाजूक असते. त्यामुळे स्पर्श करताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आपण बाहेरून आलो, कामावरून आलो, बाजारातून आलो, तरीही आपले हात स्वच्छ धुवून नंतरच बाळाला स्पर्श करावा. कारण बाळाची त्वचा ताबडतोब इन्स्पेक्शन पकडते. आपण ही सिंपल काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.